अमित शहा या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वरतं पाय, या सरकारचे करायचे काय? खाली डोकं वरतं पाय. पहिले जाऊ दे. चेंगराचेंगरी मृत्युमुखी परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, चेंगराचेंगरी मृत्युमुखी परिवाराला न्याय मिळालाच पाहिजे. मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे. दुष्कर्माचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. जबाबदार व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे. झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. नरेंद्र मोदीवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. देवेंद्र फडणवीसवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. चेंगराचेंगरीमध्ये जी महिला मृत्युमुखी पडले, अनेक लोक जखमी झाले, हे कशामुळे झाले? यांना कोणी बोलावलं होतं? यांना कोणाच्या आदेशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता? शासनाने कोण कॉन्ट्रॅक्टर होता वाटणारा? हा त्याची जबाबदारी होती काय? कोण कामगार कल्याण मंडळाचा अधिकार आहे की हे ऑर्गनाईज करणार होता? पोलीस विभागाने याची दक्षता घेतली होती काय की इतके लोक येऊन तिथे चेंगराचेंगरी होईल? तर हे नागपूरकरांच्या जीवाशी आणि मजुरांच्या, जे बिचारे आपली रोजीरोटी कमवून खुशी राहतात, त्यांना प्रलोभन दाखवून आपण बोलावलं, तिथे चेंगराचेंगरीमध्ये जीव गेला. ही अत्यंत निंदनीय घटना या नागपूर शहरामध्ये घडली आहे. आणि मला वाटतं की या घटनेमध्ये दोषी कोण आहे याचा शोध व्हायला पाहिजे. थातूर मातूर कारवाई करून चालणार नाही. याच्यावर एक SIT नेमली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. याच्यात जो दोषी अधिकारी असेल, पदाधिकारी असेल, कोणता पक्ष असेल, कोणता मंत्री असेल, त्या सर्वांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, ही आमची मागणी.